अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कारण एका ड्रायव्हर वरती कमेंट करताना तुम्ही कोणती भाषा वापरताय तर याचं मला थोडं वाईट वाटलं, म्हणून हे कमेंट वरती बोलायचा विषय आला. आणि ड्रायव्हरची एक जिंदगी जर तुम्हाला जगायची असेल ना तर खरंच ड्रायव्हरच्या शेजारी बसावं आणि ते अनुभवावं. खरंच खूप अवघड असतंय. त्यामुळे कमेंट करताना चांगलं नाही बोलता आलं ना तर वाईट पण बोलू नका. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. सकाळचे वाजलेत 7 आणि जस्ट उठलोय. हॉटेल राजस्थानी आहे. भरपूर मोठी अशी पार्किंगची सोय आहे इथे, बघू शकताय. भरपूर अशा गाड्या आहेत आणि हे रात्री आपण मुक्काम केलं होतं तर 20 रुपये पार्किंग पेड केली आहे. समोर टाकी पण आहे, तर आंघोळीचा ऑप्शन पण छान आहे. बट सकाळ सकाळी क्लायमेट बघू शकता, धोकादाट पडलेलं आहे. त्यामुळे आंघोळ काही केलेली नाहीये, फक्त चहा उरकलाय. गाडीची रुटीन चेकअप, कारण भरपूर अशी लॉंग रूट आपण आतापर्यंत कव्हर केला होता, त्यामुळे रुटीन चेकअप झालाय. गाडी क्लीन झाली आहे. तर इथून पुढे निघूया कुठे छान अशी जागा बघून आंघोळ करण्यासाठी. तर हा रोड आहे कुरुडवाडीचा. कुरुडवाडीच्या थोडा अलीकडे आपण आणि करमाळा सोडलाय. तर करमाळ्यावरतून लेफ्ट घेतल्यानंतर कुरुडवाडीच्या रोडने सोलापूरला जाता येतं. तर हा रोड पण छान आहे, नक्की ट्राय करा. इथून मग त्यानंतर सोलापूर आणि अक्कलकोट. तर आजच्या ब्लॉग मध्ये ते पण ट्राय करू, अक्कलकोटचं दर्शन. फक्त टाइम कमी आहे त्यामुळे लवकर दर्शन उरकू आणि लगेच तिथून पुढे निघून जाऊ. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, कुरुडवाडी. श्री क्षेत्र शेटफळ. तर कुरुडवाडीवरतून निघालो आणि शेटफळला पोहोचलोय. तर 3000 रुपयाचं डिझेल टाकून घेतलं. आणि मित्रांनो, या ट्रिपला आपल्याला ॲव्हरेज भरपूर असं कमी भेटणार आहे, कारण लय रस्ता घाण होता. तर हा साईडला दिसतोय तो पुणे सोलापूर हायवे. तिथून डायरेक्टली सोलापूर आणि मग अक्कलकोट. मध्ये कुठेतरी आंघोळीला जागा बघू, एखादा ढाबा बघून त्याच्या जे ढाब्याला थांबूया मित्रांनो. आंघोळ उरकून घेऊ. इथं आहे का पाण्याची सोय? श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आंघोळ उरकली आहे, पूजा उरकली आहे, त्यानंतर आपण कपडे धुवून पण झालेत आणि टिपी पण काढून झालाय. कारण आपल्याला 2 राज्यांचा टिपी लागत होता, एक कर्नाटक आणि एक आंध्र प्रदेशचा. तर कर्नाटकचा टिपी 333 रुपयाला बसतो आणि आंध्र प्रदेशचा 140 रुपयाला. आंध्र प्रदेशचा आपण 8 दिवसाचा टिपी काढलाय, कारण आपला जास्त टाइम आंध्र प्रदेशमध्ये नसणार आहे. तर टिपी झालेले आहेत मित्रांनो, पूजा उरकली आहे. कपडे आपले धुवायचे राहिले होते तर ते धुवून घेतलेत, आतमध्येच वाळत घातलेत, कारण गाडीमध्ये भरपूर अशी जागा आहे. तर चला मित्रांनो, इथून डायरेक्टली आता पोहोचू अक्कलकोटला वाया सोलापूर आणि अक्कलकोटचं दर्शन घेऊ आणि पुढचा प्रवास करू, कारण भरपूर मोठा असा प्रवास आपला अजूनही बाकी आहे. तर चला ब्लॉग सुरू करूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा, म्हणजे पूर्ण जर्नी तुम्हाला एन्जॉय करता येईल. निघूया मित्रांनो, इथून गाडी आवरून घेऊया. खायचं सामान हे असंच गाडीमध्ये पडलंय, सफरचंद, त्याचबरोबर शेंगा, फाईल,
पाणी भरून घेतलेलं थंडगार. शेतफळच्या जस्ट पुढे आहे मित्रांनो हे लोकेशन. तिथे भरपूर असे ढाबे आहेत, हॉटेल्स आहेत. चला निघूया आता. मित्रांनो आपल्या 1934 मध्ये 3 मूर्त्या आहेत. एक आहे बाप्पाची, दुसरी आहे महाराजांची आणि तिसरी आहे स्वामी समर्थांची. मूर्ती गाडीमध्ये लावण्यामागे थोडंफार लॉजिक आहे. म्हणजे गणपती बाप्पा हे आपलं आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रेरणास्थान, आणि स्वामी समर्थ म्हणजे आपण गुरुमाऊली. तर पोहोचतोय मित्रांनो अक्कलकोट मध्ये. तर सांगायचं कारण एवढंच की कोणत्या तरी महापुरुषाची भक्ती करणं किंवा मग त्याला आदरस्थान मानणं ही खूप कमी लोकांच्या नशिबात येणारी गोष्ट आहे. जर तुम्ही मनापासून भक्ती करताय तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी नक्कीच साध्य होतात. तर गणपती बाप्पाचे आशीर्वाद, त्यानंतर शिवाजी महाराजांकडे बघून कोणती जर्नी करायची तयारी ठेवायची, आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तर सदैव आपल्या पाठीशी आहे. कारण एवढ्या मोठ्या जर्नीज कसे कसे प्रवास होतात तुम्ही बघतच असतील ब्लॉगच्या माध्यमातून. तर अक्कलकोट एक्झिट वरती पोहोचतोय. इथून समोर दिसत असेल अक्कलकोट एक्झिट. तर इथून आपल्याला सर्व्हिस रोडने अक्कलकोटला जायचंय. तर स्वामींबद्दल सांगायचं झालं तर माझ्या घरामध्ये स्वामींची नित्य सेवा होती. सेवा घरामध्ये होते आणि मनापासून भक्ती केली जाते. मी पण मानतो आणि ते बोलवतात. खरंच स्वामी आपल्या बरोबर आहेत हे मी तरी मानतो मनापासून, आणि ते बोलवून घेतात आपल्या दर्शनात. तुम्ही त्यांची सेवा मनापासून करा, त्याचं फळ ते तुम्हाला नक्की देतात. पोचलोय मित्रांनो आपण. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर झालंय मित्रांनो आपलं दर्शन, आणि आता आपण निघालो इथून. स्वामी समर्थांचा मठ या साईडला आहे, आणि आता आपण ह्या मार्गे निघालोय कलबुर्गीला. तर बाहेर पडूया पहिलं. तर मित्रांनो कसं वाटलं दर्शन. आणि आता आपण लोकेशन सेट केलंय रायचूरचं, जे की आहे 348 किलोमीटर. इथून 348 किलोमीटर रात्रीचं 10चा टायमिंग दाखवतंय. तर एक सर्वात महत्वाचा विषय आठवला. काल एक कमेंट आली होती, एका लेडीजची होती. मग थोडंसं बोलावं असं वाटलं, कारण एका ड्रायव्हर वरती कमेंट करताना तुम्ही कोणती भाषा वापरताय, तर याचं मला थोडं वाईट वाटलं. म्हणून हे कमेंट वरती बोलायचा विषय आला. तर तुम्ही एक कमेंट केली, फकीर का आयडल. तर नक्कीच सांगाल ताई आहे म्हणून, कारण मला बहीण नाही आहे म्हणून तुला ताई म्हणून मी सांगतो की ताई फकीर ही खूप मोठी पदवी आहे, आणि जी की फक्त एकाच माणसाला भेटली, साईबाबांना. आपण तेवढे मोठे नाही आहेत, त्यामुळे ती कमेंट मला तरी वाटत नाही. आणि दुसरी मुद्दा, जर एखाद्या भाऊ असेल कोणी आणि त्यांनी त्या बहिणीच्या अकाउंटवरतून कमेंट केली असेल ब्लॉग पाहून, तर भावा एकच सांगाल, माझ्या बरोबर स्टेअरिंग वरती बसायचं, 1800 किलोमीटरचा प्रवास 2.5 दिवसात कंप्लीट करून दाखवायचा, तो पण ब्लॉग शूट करून. एवढं सहज आणि सोपं नसतं हे. काय मी एक साध्या फोन मध्ये
साध्या फोनमध्येच ब्लॉग बनवतो. असं नाहीये की माझी परिस्थिती नाहीये की मी गोप्रो घेऊ शकतो किंवा ऍपल घेऊ शकतो लगेच म्हणलं तरी लगेच घेऊ शकतो, पण दिखावा करायची सवय नाहीये. आणि जसा होतो तसाच आहे. जे घडतं, जे लिखित नाही बनवत, म्हणजे स्क्रिप्ट बनवून नाही, जे रस्त्यावरती बनतात ते सर्वांपर्यंत पोहोचवतो. आणि ते पोहोचवताना कमी जास्त 19-20 होत राहतात. आणि ड्रायव्हरची एक जिंदगी जर तुम्हाला जगायची असेल ना, तर खरंच ड्रायव्हरच्या शेजारी बसावं आणि ते अनुभवावं. खरंच खूप अवघड असतंय. त्यामुळे कमेंट करताना चांगलं नाही बोलता आलं ना तर वाईट पण बोलू नका, कारण ते प्रत्येकाचं काम होणं नाहीये ड्रायव्हर होणं. आणि माझे जे ब्लॉग आहेत, या ब्लॉग मधून जरी 1000 लोक बघत असली, त्यातले 10 लोकांना जरी त्याचा फायदा झाला ना, तरी माझ्या मनाला समाधान होतं की मी बनवल्याचं काहीतरी साध्य झालं. बाकीच्या कमेंट पण वाचून बघा, किती चांगल्या चांगल्या कमेंट आहेत. आणि तुमच्या एक कमेंटमुळे मी डिमोटिवेट होईल किंवा मी ब्लॉग बनवणं बंद करेल तर हे शक्य नाहीये. त्यामुळे कमेंट करताना, आणि हा दुसरी गोष्ट, तुम्ही मला मॉडेल म्हणले, तर हो, एक टाइम होता ज्यावेळेस मी स्वतः एक मॉडेल होतो आणि एक सिक्युरिटी गार्ड मला सलाम करायचा दररोज. तर हे पण लक्षात राहू द्या. आणि आता मी एक व्यावसायिक आहे, माझी स्वतःची गाडी आहे, माझा स्वतःचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तर याच्यामधून माझी इन्कम, माझं घर भागतंय, घर चालतंय. आणि माझ्या प्रवासामधून 10 लोकांना तरी त्याचा फायदा नक्कीच होत असेल. त्यामुळे कोणाचं एखाद्याचं चांगलं करण्याचा प्रयत्न करा, वाईट कमेंट करण्याचा प्रयत्न करू नका. तर चला मित्रांनो, खूप लांबची सफर अजून बाकी आहे. या विषयावरती जास्त बोलायचं नव्हतं, थोडक्यात मला त्यांना एक रिप्लाय द्यायचा होता. ते जर ब्लॉग बघत असतील तर आपलीच लोक आपले पाय वाढतात, ही मन तेव्हाही सत्य होती आणि आजही सत्य. तर चला, वेळ नको वाया घालवायला, भरपूर उशीर झालाय. आणि हा, स्वामी समर्थांचं दर्शन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. फक्त 5 मिनिटात रविवारच्या दिवशी आपलं दर्शन झालंय. तुम्ही दर्शन घेतलं असेल, खूप मस्त दर्शन झालंय. आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेत, तर कोणाची काळजी करण्याची गरज नाहीये. आणि स्पेशल त्या व्यक्तीसाठी ज्याने ती कमेंट केली, आमचं वाईट करण्याचा विचारही करू नका, कारण आमच्या मागं स्वामींचा आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ. चला निघूया मित्रांनो. आणि वाघदरी गावामधून आता थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र आणि कर्नाटकची बॉर्डर लागते. कर्नाटक स्टार्ट होतो. तर इथं साईडला थांबूया, युनिफॉर्म चेंज करूया. मॅचिंग. तर वाघदरी गावामध्ये पोहोचलोय मित्रांनो. आणि इथून पुढे आपल्याला कर्नाटकची बॉर्डर लागल. 200 मीटर वरती आपली कर्नाटकची बॉर्डर आहे. युनिफॉर्म चेंज करून घेतलाय आणि टीपी पण आपला ऑलरेडी काढून झालाय. 333 रुपयाचा आपल्याला कर्नाटकचा टीपी लागतो. आणि परिवहनच्या साईड वरती काढलं जाऊ शकतं. आता थोडी प्रोसेस सोपी झाली आहे, कारण UPI पेमेंटचा ऑप्शन पण त्यात ऍड झालेला आहे. त्यामुळे कर्नाटकचा टीपी काढताना सोपी प्रोसेस आहे. नसेल पाहिलं तर आपला ऑलरेडी एक कर्नाटकचा ब्लॉग आहे, ज्याच्यामध्ये ऑनलाईन टीपी काढला जातो. त्याची पूर्ण प्रोसेस मी सांगितलेली आहे. तर अक्कलकोट वरतून गुलबर्गा रोडने जर चाललो असेल आपण, तर आळंद या गावामध्ये चेकपोस्ट आहे. जर तुम्हाला ऑफलाईन टीपी काढायचा असेल तर तिथे येऊन काढू शकता. म्हणजे ऑन द वेच आहे. जस्ट आपण आळंद क्रॉस केलंय, तिथं एक ऑफिस पाहिलं मी की जिथं ऑफलाईन काढायचं असेल तर ऑप्शन आहे इथे पण. तर सिग्नल लागलाय मित्रांनो, 9 सेकंद राहिले शेवटचे. राईटला गेलं तर विजयवाडा, सरळ गेलं तर रायचूर, आणि लेफ्टला गेलं तर बेल्लारी. आपल्याला जायचं रायचूरच्या रोडला सरळ, आणि आपला सिग्नल सुटलाय. तर चला निघूया, कलबुर्गी क्रॉस करून घेऊया. हा कलबुर्गीचा रिंग रोड आहे आणि इथून कलबुर्गीमध्ये किंवा गुलबर्ग्यामध्ये एंट्री होते. या गावाच्या नावामध्ये कन्फ्युजन आहे. म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना कन्फ्युजन असेल. गुलबर्गा बोललं जातं आणि कलबुर्गी पण म्हणलं जातं. कर्नाटकी लोक कलबुर्गी म्हणतात, महाराष्ट्रातले लोक गुलबर्गा म्हणतात.
हे हॉटेल आहे. सूर्यास्ताचा टायमिंग झालाय आणि इथं मस्त असं चहा घेतलाय आणि ही MH 2611. हा भाऊ निघालाय नागपूर वरतून बँगलोर साठी. चला चहा पिला, थोड्याफार गप्पा मारल्या, पुढच्या प्रवासाला. आणि बरं वाटतं जेव्हा मग अदर स्टेटला आपल्या इकडले लोक भेटतात. MH ची गाडी दिसते, बोलणं होतं, चहा पाणी होतं. आणि हा एक गोष्ट फायद्याची आहे मित्रांनो. नक्कीच तुम्हाला जर कुठली बाहेरची गाडी दिसली तर शक्यतो लाईट द्या किंवा मग हात दाखवा आपल्या इकडली गाडी असतील तर. आणि खूप छान असं कृष्णाचं आणि अर्जुनाचा फोटो लावला आहे यादगिरीच्या चौकामध्ये. इथून घ्यायचं आहे आपल्याला लेफ्ट. अर्जुन आणि कृष्णाचा फोटो होता, मस्त होता. यादगिरी. आणि हा आहे कृष्णा नदीचा ब्रिज. म्हणजे थोडाच पार्ट आपण तेलंगणामध्ये एंट्री केली आणि परत आता कर्नाटकमध्ये एंट्री करतोय. भरपूर मोठा असं कृष्णा नदीचं पात्र आहे. दिसणार नाही अंधार पडल्यामुळं, पण ब्रिज भरपूर लांब आहे. आता आपल्याला लागेल रायचूर. उरकलंय मित्रांनो राजस्थानी ढाब्यावरती जेवण. आणि आपली समोर 1934 4 चपात्या आणि 1 चना मसाला 140 रुपये. तर हा आहे समोर महादेव राजस्थानी ढाबा. आपलं पण पोट भरलं आणि आपल्या गाडीचं पण पोट भरून घेतलंय. म्हणजे आता तिच्यात डिझेल भरलंय परत 2000 रुपयाचं. टोटल आतापर्यंत 3200 आणि परत 3000 आणि आता 2000. तर टोटल 11000 10800 रुपयाचं आपल्या गाडीमध्ये डिझेल भरलंय. कारण मित्रांनो कर्नाटकमध्ये आहे 91 रुपये इथं डिझेलचा रेट. आणि आपण ज्यावेळेस आंध्रामध्ये पण एंट्री करू तर आंध्रामध्ये रेट आहे मित्रांनो 97 रुपये. त्यामुळे टँक इथंच फुल करून घेतला परत. तर चला पुढचा प्रवास आता आपला बऱ्यापैकी याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. तर कडप्पा मार्गे निघालोय नायडूपेटला. चला रात्री आप जास्तीत जास्त कव्हर करू. रायचूर सिटी 8 किलोमीटर, गुट्टी आहे 171 आणि बँगलोर दाखवतो इथून 435 किलोमीटर. कर्नूल 6.5 किलोमीटरवरतून आपल्याला राईट घ्यायचा आहे. तिथून पुढे आपल्याला NH 44 लागेल. आणि हा जो रोड आहे ना मित्रांनो रायचूर पासून आपण निघालेलो पूर्ण स्ट्रेट रोड दिसत असेल बघा. हे बघा पूर्ण स्ट्रेट 60 किलोमीटरचा स्ट्रेट रोड आहे हा. असला खतरनाक रोड आहे. काही ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे आणि काही ठिकाणी रोड चांगला आहे. तर आत्ता आपण आहेत तेलंगणामध्ये, ज्याचं आपण TP काढलेला नाही आहे. तर चेकपोस्ट फक्त नावाला आहे आणि 50 रुपये घेतात तिथं, कारण TP पण देत नाही. तर चला मित्रांनो आता आपल्याला पुढे जायचं आहे. कर्नूलवरतून अजूनही 380 किलोमीटरची आपली जर्नी बाकी आहे, बघू शकताय. त्यानंतर मेन सिटी लागते कडप्पा. कडप्पावरतून राजनपेठ आणि मग आपलं लोकेशन. कारण आज दिवसभरामध्ये एवढं रनिंग कव्हर केलंय विचारताच होय नाही. तर काल रात्री जी झोप घेतली त्याचा आज फायदा होतोय. कारण काल रात्री पूर्ण झोप काढली होती आणि आजच्या रात्रीला आपल्याला पूर्ण जागायचंय. परवाची रात्र आपण पूर्ण जागून काढली होती. तर असा होता आजचा दिनक्रम. तर अजूनही ब्लॉग कंटिन्यू आहे. थोडं अंग जाम झालं होतं कारण रस्ता खराब आहे आणि इथून पुढे परत चांगला रोड लागणार आहे. तर अंग थोडं मोकळं करावं आणि मग इथून पुढे निघायचं. आणि आपल्याला आता लागेल कन्नूर गाव. तर चला मस्त अशी कमान आहे गावाची, त्याच्यावरती छान असेल लाइटिंग आणि
आणि इथून पुढे आपली जर्नी परत थोडी फास्ट होईल, कारण जेवल्यामुळे आळसलो होतो आणि त्यात रस्ता पण खराब लागला होता. चलो नॅशनल हायवे 44 स्पीड वाढू आता, कारण 370 किलोमीटर बराच टाइम जाणार आहे. तर मित्रांनो वाजलेत 2:30 आणि अजूनही आपलं 225 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. तर आरामात आपण 10 वाजेपर्यंत पोहोचतोय, बट अंग झालंय जाम, कारण भरपूर असा प्रवास आपण आतापर्यंत कव्हर केलाय आणि अजूनही 225 किलोमीटरला 8-9 तरी आरामात वाजतील आणि आपल्याला टाइम भेटला होता 10चा. तर चला, तर अंग जाम झालंय तर रिलॅक्स स्ट्रेच करत होतो, थोडं स्ट्रेचिंग झालंय, वॉकिंग झालंय आणि मस्त आता पुढचा प्रवास सुरू झालाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. सकाळचे वाजलेत 8 आणि आपण रात्रभर गाडी चालवली आहे, तेव्हा हे अंतर कव्हर झालंय. रस्ता खूप छान आहे, त्यामुळे प्रवास कव्हर करता येतोय. सिंबल ओळखला का मित्रांनो? सिंबल वरतून फॅक्टरी लक्षात आली असेल, तर ही प्लायवूडची फॅक्टरी आहे. आलोय मित्रांनो आंध्रामध्ये आणि अजूनही 150 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. तर मस्त अशी जर्नी होणार आहे, कारण आता दिवसाचा शूट आहे, त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतील. कंपनी कुठे आहे, कोणतं लोकेशन आहे आणि हा रूट आपल्यासाठी टोटली नवीन आहे, त्यामुळे बऱ्याचशा जास्तीत जास्त गोष्टी या ब्लॉगमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर सिरीज खूप मस्त होते, ब्लॉग जर्नी खूप मस्त होत आहेत, नवीन नवीन गोष्टी बघायला शिकायला भेटत आहेत. तर कसं वाटतं मित्रांनो जंगलाचा व्ह्यू? आणि या जंगलाची सुरुवात होते तिरुपती पासून. तिरुपतीचा जसा डोंगर चढतो तर त्याची डोंगर रांग आहे, जी की आता आपल्याला इकडून उलट्या साईडने सुरू झालेली आहे. तर या डोंगर रांगेच्या टोटली कडेने आपल्याला हा रोड आहे आजचा, तिथं आपल्याला जायचंय. चला मस्त मस्त सीन बघत आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करू. 150 किलोमीटर तिरुपती राहिलंय, तर 1-2 तासामध्ये आपण आपल्या लोकेशनच्या जवळ पोहोचून जाऊ. बापरे, भरपूर मोठी नदीचं पात्र आहे, भरपूर मोठे. हा काय विशाल पात्र आहे. ब्रिजेस 1-2 किलोमीटर आहे. इकडून बघा, वरती धरणासारखं दिसतंय. धरण आहे, धरण कोणतं तरी, त्याची नदीचं पात्र आहे. तर मस्त ही जर्नी एन्जॉय करताना मित्रांनो आपण 2.5 दिवसामध्ये 1700 किलोमीटरचा प्रवास कव्हर केलाय. गुजरात, महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक, थोडासा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, 5 राज्य झाले. त्यात आपल्याला गुजरातचा टिपीत आपण ऑलरेडी काढला होता, त्यानंतर कर्नाटकचा एक टिपी काढलाय आणि आंध्राचा एक टिपी काढलाय. तर आंध्राचा 140 रुपये, कर्नाटकचा 333 रुपये. आणि मित्रांनो या प्रवासामध्ये आपल्याला आलेला डिझेल खर्च आहे 11,000 रुपये, जो की आपण कर्नाटक मध्येच लांबचा डिझेल भरलो होता. आणि अजूनही गाडी बघू शकता, डिझेल गाडीमध्ये बऱ्यापैकी शिल्लक आहे. टोल खर्च आलाय मित्रांनो आपल्याला ह्या ट्रिप मध्ये फक्त 1800 रुपये. टिपीचा खर्च 500 रुपये आणि कमिशनचे चार्जेस
ते ट्रान्सपोर्टचा रेट असल्यामुळे ते काय सांगणार नाही, कारण ते ह्या ट्रिपला आपल्याला टोटल 30,000 रुपयाचं बुकिंग होतं. 15,000 रुपये खर्च झाला आणि 15,000 रुपये आपल्या 2.5 दिवसामध्ये शिल्लक राहिले, म्हणजे 3 दिवसामध्ये प्रॉफिट झालाय. तर खूप मस्त अशी ट्रिप झालेली आहे. बाकी गोष्टी आता कंपनीत पोहोचल्यानंतर करू, गाडी खाली झाल्यावरती. पोहोचू आता कंपनीवरच्या गेटवरती. रस्ता बघू शकताय, एकदम छोटा छोटा रोड आहे. डॉक्युमेंट्स एंट्री केलेली आहे. सिक्युरिटी गाडी, ही आपली गाडी आणि ही एक मुंबईची गाडी. तर ह्या दोन्ही गाड्या आलेल्या आहेत. कधी होती आपली गाडी खाली. पहिला आंघोळ वगैरे उरकून घेऊ, कारण भरपूर असं थकलं. चहा पाणी काहीच नाही झालं. तिला पण मस्तपैकी पुढून धुवून काढलंय. तर गुड आफ्टरनून सर्वांना. आंघोळ उरकली आहे आणि आपल्याबरोबर शिवकुमार भैया पण आहेत. त्यांची पण 14 फूट आहे. मस्त शेंगा खात बसलेत आणि पूजा वगैरे उरकून झालेली आहे आपली. तर चला परत कंपनीच्या गेटवरती जायचंय. तिथलं काय स्टेटस आहे ते बघायचं. तर आले मित्रांनो, आपली खाली व्हायची प्रोसेस सुरू. बेल्ट, हायड्रा आणि ते आपल्याबरोबरची गाडी तिकडे खाली होती. ही पण गाडी गुजरातवरतूनच आली आहे. झाली आहे मित्रांनो आपली गाडी खाली. ही आहे कंपनी आणि हे आपली 1934 झाडाखाली सावलीला मस्त अशी लावली आणि आलोय बाहेर. तर मस्त अशी आपली अहमदाबाद टू नायडू बेटची सिरीज झालेली आहे. कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. इथून आता निघूया मित्रांनो चेन्नईला आणि तिथून राजस्थानीला जाऊन थांबूया. तिथून बुकिंग शोधूया. जे काय बुकिंग होईल ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, कारण आता लई थकलो आहे. त्यामुळे थोडा आराम करणार आहे आणि मग डायरेक्टली चेन्नईला रात्री निघणार आहे. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.